मल्हार आणि AK11 या दोन संघामध्ये जय हनुमान या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकण्यात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रित केलेलं आहे AK11 या संघाला. बघायचं आता हा शेवटचा सामना कुठला संघ विजयी होतोय आणि उद्या सकाळी 10:30 वाजता या स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार आहे. याची सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. जरा पंचांनी 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे जरा. नंदकुमार पाटील कुठे निघायचं. नंदकुमार पाटील गावदेवी मंडप डेकोडचे भावेश मात्रे जरा नवीन चेंडू तर उपलब्ध करून द्या. नवीन चेंडू नाही आहेत. किशोर पाटील, भावेश मात्रे, नंदकुमार पाटील या तिघांमध्ये एकाने कोणीकडे येऊन जरा बॉलची व्यवस्था करायची आहे. चला पंचांना विनंती करतो सामन्याला सुरुवात करा. नंदकुमार पाटील जर तो चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये पंचांकडे. हे बघा या ठिकाणी 3 सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा बाकी आहे. तेव्हा मी विनंती करतो तुम्हाला 4 सामन्याचा. त्याच्यामध्ये पहिला आहे ते मयूर पाटील, नंतर सुयश आणि नंतर गौरव आणि तेजस या सगळ्यांना विनंती करतो की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. ओके ठीक. या ठिकाणी चैतन्य ठाकूर याने जर कॅच पकडला तर दिनेश देसाई यांच्याकडनं प्रत्येक कॅचसाठी तुला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लक्षात ठेवा. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना मी नम्र विनंती करतोय की आज तुम्ही ज्या आम्हाला सहकार्य केलं तसं सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू आणि उंच असा मारलाय. बघा तिथे क्षेत्ररक्षक येतात आणि पहिल्या चेंडू होते इथं चौकार आले. एक चांगली सुरुवात झालेली आहे इथं. एक मिनिट जरा पंच निर्णय क्या चौकार के षटकार. धन्यवाद. थँक्यू सर.
हर्ष पाटील आणि जर कॅच पकडलं तर नरू पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आले. तर चैतन्य याने जर कॅच पकडलं तर दिनेश देसाई यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा कॅच पकडा. तुम्हाला आता सगळ्यांची ATM उघडली आहे. शेवटचा सामना आहे. तेव्हा सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की खरोखर आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे. असं सहकार्य उद्या तरी तुमच्याकडनं मिळेल अशी मी विनंती करतो. चला ताबडतोब प्रेक्षकांना विनंती करतोय. चला प्रेक्षकांनी लक्ष ठेवा. तिकडे जर चेंडू घ्या तर आणून द्यायचा आहे प्लीज. सर्व बाउंड्रीवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतो कारण रात्रीची वेळ झालेली आहे. तुम्ही जर चेंडू गेला तर तिकडे आणून द्यायचा आहे. हॅलो, बाउंड्रीच्या बाहेर कोणी कॅच पकडला तर दिनेश देसाई यांच्याकडनं 100 रुपये मिळतील. तुम्हाला लक्षात ठेवा. बाहेर बाउंड्रीचा कॅच पकडला तर. हो, यावेळी मोठा फटका मारला आणि चेंडू जातो तो 4 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये बाउंड्री होते तिथं आणि 4 धावा मिळतात. या 4 धाव्यानं संघाची धावसंख्या झालेली ती 2 आकडे 11 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मैदानात चालू आहे. तर आमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिला आहे. हे षटक संपल्यानंतर आम्ही तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार होतो. मी मगाशी तुमचे यावेळेस चांगलं रनिंग बिंदू विकेट झालेला आहे आणि तो पूर्ण केले 2 धावा. अप्रतिम असं पहिलं षटक समजानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या आतापर्यंत 13 झालेली आहे. एकही गडी बाद नाही. चांगली सुरुवात इथं AK11 या संघाकडनं. पुन्हा मोठा कव्हर मध्ये सुरेश शॉट मारलाय. शतरक्षक डोक्यावरनं चेंडू जातोय. बघायचं ते शतरक्षक होतो की चेंडू जातो तो नाही. चेंडू त्याचा अडवलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी धावा देखील 3 पूर्ण केलेले आहेत. हॅलो, त्याच्यासाठी खुश खबर. वेदांत पाटील चौकार मारला तर 500 रुपये आणि षटकार मारता 1000 रुपये आले. प्रत्येक चौकारला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये. वेदांत पाटील याला हावली ग्रुप यांच्याकडनं बघा पारितोषिक आले. तुम्ही मेहनत करा आणि पैसे कमवा. पुन्हा झेल लपरा तरी तुम्हाला पारितोषिक आहेत. नरू पाटील यांच्याकडे. चला या ठिकाणी आपल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आम्ही देतो. सुयश याला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा विजय पाटील यांच्याकडनं आम्ही देतो. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा त्यांचा चिरंजीव यांच्या हातून ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. विजय पाटील यांचे चिरंजीव आणि विजय पाटील स्वतः. आणखी एक मोठा फटका. बघायचं झेल होतो की काय आणि सोप्पा झेल हातात सुटलेला आहे
ऍक्शन मध्ये घ्यायला गेले आणि त्याचं नुकसान झालेलं आहे आणि 2 धावा देखील बहाल केलेल्या आहेत समोरच्या संघाला आणि अशा प्रकारे या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 18 धावा होत आहेत. मुकेश पाटील गोलंदाजी करत त्यांना पहिल्याच चेंडूवर सफलता मिळणार होती परंतु क्षेत्ररक्षकाचा साथ इथं मिळालेला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक बघत राहिले आणि अशा प्रकारे झेल सुटलेला आहे. पुन्हा तयार मुकेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी थोडा चेंडू उजव्याच्या बाहेर आणि तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 19 धावा. यावर सुरेख शॉट मारला बघा. त्या चेंडू तिथंच राहिलेला आहे आणि तो अशा प्रकारे सेक्शन कव्हर केलाय. फक्त 1 धाव मिळते. वेदांत पाटील तुझ्यासाठी चौकार मारला तर चौकार 500 रुपये आणि षटकार मारला तर 1000 रुपये हौली ग्रुप तर्फे आलेले आहेत. पुन्हा या ठिकाणी आता एसटी रक्षक बघायचं काय करता आणि इथं 6 हातातनं पहिल्या फेरी सुटला होता परंतु नंतर सेकंड मध्ये तो कव्हर केलेला आहे आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. कैलास म्हात्रे यांनी झेल टिपलेला आहे. अप्रतिम चांगला चेंडू हाताळला मुकेश पाटील आणि पहिला गडी बाद होतोय कैलाश म्हात्रे आणि चांगला झेल टिपलेला आहे. नवीन बॅट्समॅन गणेश मैदानामध्ये गेलेत खेळण्यासाठी. आणखी एक चांगलं कमबॅक केलेलं आहे मुकेश आणि अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू डॉट आणि 1 विकेट मिळवून दिलेली आहे. यावेळी मागे येतोय 1 धाव पूर्ण केलेली आहे. वेदांत पाटील तुमच्यासाठी खुश खबर आहे. चौकार मारला तर 500 रुपये आणि षटकार मारला तर 1000 रुपये होली ग्रुप यांच्याकडनं. वेदांत आपलं घरचं मैदान आहे. नक्कीच तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या संपर्कात आलेला नाही आणि अशा प्रकारे चेंडू निर्धाव जातोय. चांगलं षटक हाताळलेलं आहे इथं मुकेश यांच्याकडनं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली 21 आणि 1 गडी बाद झालेला आहे. जवळजवळ प्रति षटकामागे 10.5 धावांच्या एव्हरेजने हा संघ खेळतोय. आणखी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे. मयूर पाटील गौरव म्हात्रे यांनी जरा इकडे यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. गौरव म्हात्रे आलेले आहेत. विजय पाटील यांना मॅन ऑफ. थांबा हे षटक संपू दे. आणून ठेवा तिकडे. आपण हे षटक संपल्यानंतर देऊया. ओम परमार आता नवीन गोलंदाज आलेले आहेत. समोर स्ट्राईक वर आहेत ते. धनेश. वेदांत पाटील आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळत आहेत. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा. यष्टीरक्षक कैलास म्हात्रे आणखी एक कॅच त्यांच्याकडनं.
पकडला जातो. आणखी एक विकेट मिळते ती जय मल्हार या संघाला. आत्तापर्यंत 2 गडी बाद, दोन्ही गडी हे कैलाश म्हात्रे यांनी झेल टिपलेले आहेत. आता नवीन खेळण्यासाठी मैदानामध्ये जातात ते जय पाटील. हो, यावेळी मोठा फटका मारलेला आहे जय पाटील याने. बघायचं आहे तिथं शतरक्षण होतंय आणि चेंडू सुद्धा एक चांगली फेकी आलेली आहे. एकाच धावेचे समाधान मानलेलं आहे. वेदांत पाटील तुमच्यासाठी चौकाराला 500 रुपये, षटकाराला 1000 रुपये आहेत. एखादा चौकार किंवा षटकार मारा म्हणजे आवली ग्रुपचा आनंद होईल आणि तुम्हाला पैसे मिळतील. हो, यावेळी चांगला टप्प होता खोड आणि अशा प्रकारे चांगला खेळून काढलेला आहे. एकदा पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एका धावेचं समाधान मानलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. ती धावसंख्या झालेली आहे 23. तिसरं षटक मैदानात चालू आहे. आत्तापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जय पाटील यांचा. चेंडू काय बॅटच्या संपत आला, टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहतो, निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर 23. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघायचं तर शतरक्षक आहेत आणि अशा प्रकारे झेल टिपलेला. आणखी एक गडी बाद होतो. जय पाटील यांची बारी समाप्त होते. 23 धावसंख्या होते. तिसरा गडी बाद होतोय. हर्ष आणि जो झेल टिपला त्याला टोकन ग्रुप यांच्याकडे 500 रुपयाचा पाहतो. सगळं आता गौरव यांचा आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय पाटील यांच्याकडे दिला जातोय. धन्यवाद गौरव पाटील. धन्यवाद गौरव पाटील. नवीन फलंदाज खेळण्यासाठी दीपेश मैदानामध्ये. दुसरा मयूर पाटील यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो विजय पाटील यांच्यातून. मयूर पाटील यांना जोरदार अपील पंचांकडे, परंतु पंचांचं लेग बाईचा इशारा येतो आणि एक धाव अवांतर आणखी मिळते आणि संघाची धाव संख्या पुढे सरकली. ती 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपला म्हणजे 18 चेंडूमध्ये आता 24 धावा केल्यात. आता उरलेल्या 2 षटका म्हणजे 12 चेंडूमध्ये बघायचे किती धावा येतात. या 12 चेंडूमध्ये नक्कीच जर 15-16 धावा आल्या तर नक्कीच एक चांगला स्कोअर आपण समोर ठेवू शकतो. बघूया, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि थोडा दव पडतो म्हणजे नक्कीच इथं मोठा स्कोअर आता होऊ शकणार नाही. चेस करणं फार अवघड होऊ शकतं. बघूया काय होतं ते. आता
वेदांत पाटील तुमच्यासाठी. वेदांत पाटील आत्तापर्यंत 7 चेंडूमध्ये 13 धावा काढून त्या मैदानात खेळतात. चांगली सुरुवात आहे इथं. आणि दीपेश याने 1 चेंडू खेळून एकही धाव केलेली नाही आहे. वेदांत आणखी जर तू जास्त वेळ मैदान राहिला नक्कीच तुझ्यासाठी चौकाराला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये हावली ग्रुप यांच्याकडनं आलेले आहेत. गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी रोहित पाटील आलेले आहेत. रोहित पाटील बघायचं आता आपल्या संघासाठी कशा प्रकारे षटक. आतापर्यंत 3 षटकं झालेले आहेत आणि 24 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. हे 4थं षटक सुरुवात होते. हो यावेळी पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळलेला इथं. टप्पा पडल्यानंतर उचली देतो आणि श्रेष्ठ कैलास मात्र कव्हर करता निर्धार जातो चेंडू. ओ शॉर्ट पे चेंडू आडचा फायदा उचललाय. बघायचा मोठा फटका पडायचा परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या तिथं. या 2 धावेने संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकली. ती धावसंख्या झालेली आहे 26 धावा होत आहेत. 3रं षटक मैदानात चालू आहे. ओ यावर उजव्याच्या बाहेर होता चेंडू आणि तो मारण्याचा प्रयत्न चर्चा केला आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता बघायचं वेदांत पाटील यांच्यासाठी आता चौकाराला 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये असा हावली ग्रुप कडनं आलेले आहेत. एखादा चौकार किंवा षटकार मारावा वेदांत पाटील याने. हो यावेळी प्रयत्न चालू आहे परंतु मोठा फटका येत नाही त्यांच्या बॅटमधनं. आणखी 1 धाव मिळते वेदांताने. 1 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 28. कॅच पकडला तर 500 रुपयाचे. 1 कॅच त्याने पकडलेला आहे. दुसरा कॅच पकडला तर आणखी टोकन ग्रुप यांच्याकडे 500 रुपये मिळणार आहेत हर्ष तुमच्यासाठी. आणखी गडी बाद होतोय 28 धावसंख्येवरती. 4थं षटक मैदानात चालू आहे. 4थ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रोहित पाटील हे गोलंदाजी करतात. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने 4 धावा दिले. चांगलं षटक हाताळलेलं रोहित पाटील याने. हो या मोठा फटका मारलाय. बघा क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि चेंडू चौकार आणि 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत वेदांत पाटील. मी बघाशी म्हटलं की चौकार मारता 500 रुपये आणि षटकार मारता 1000 रुपये. हावली ग्रुप कुठे आहे? जरा पैसे जमा करा इकडे. हावली ग्रुप आम्हाला पैसे पाठवून द्यायचे आहेत नाही तर आम्ही घरी येऊ. चला हावली ग्रुप आपण पारितोषिक लावलं. मी 10 वेळा आपलं नाव घेतलं. आता 32 धावा झालेल्या. 4था गडी बाद होतोय झालेला आहे आणि 4 षटकांचा हा सामना संपलेला. शेवटच्या आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे.
धन्यवाद. हावली ग्रुपकडनं ते 500 रुपये आलेले आहेत. सामना संपला तर वेध तुम्ही घ्यायचा आहे. परत जो कॅच पकडला त्यांचे देखील टोकन ग्रुप यांच्याकडनं मला 500 रुपये आलेले आहेत. आणखी 500 रुपये जमा आहेत त्यांचे. बघूया आता शेवटचा 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेदांत पाटील तुम्हाला सुवर्ण संधी अंडी चौकार आणि षटकार मारण्याची. देवेंद्र ठाकूर हो या ठिकाणी शेवटचा षटक आणण्याचा पहिला चेंडू चांगला हाताळला होता, परंतु तिथं बाईच्या रूपानं बॅटला लागले, माफ करा बॅटला लागलेले. एक धाव मिळते. वेदांत पाटील तुमच्यासाठी आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखी एखादा चौका षटकार मारा. धावा झालेल्या त्या 33 धावा झालेल्या आहेत. 5 पुन्हा मोठा फटका बघायचा आहे आणि षटकार. हावली ग्रुप आणखी 1000 रुपये आणून द्या. वेदांत आणि तुमची इज्जत राखलेली आहे. चौकार आणि षटकार मारलेले पैसे आमच्याकडे जमा करा प्लीज, तुम्हाला विनंती करतोय. वेदांत पाटील म्हटलं इकडचं घरचं मैदान आहे, घरच्या मैदान चांगला काय बघायचं. 10 चेंडू मध्ये आतापर्यंत वेदांत पाटील आणि 24 धावा केलेल्या आहेत. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्याच्या बाहेर आणि तो पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. हावली ग्रुपचे पैसे येतात. धन्यवाद. तुम्ही लावा, मी तुमचं नाव घेतो. पैसे फक्त ATM खोलून ठेवा. हो आणखी उत्तुंग असा फरक बघायचा. तिकडे झेल होतो की काय होतो. आतापर्यंत वेदांत पाटील 1,500चे मानकरी झालेले आहेत. एक चौकार आणि एक षटकार मारलेला आहे. वेदांत पाटील आणखी जर एक षटकार मारला तर तुम्हाला हावली ग्रुपकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. बघा शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये एक षटकार मारला तुम्हाला आणखी 2000 मिळणार हावली ग्रुप यांच्याकडनं. खरोखर चांगली फलंदाजी. हो यावर प्रयत्न होता परंतु चेंडू काय त्यांच्या बॅटच्या संपर्कात आलेला आहे. निर्धाव जातो चेंडू. धाव संख्या स्थिर आहे 42. शेवटचे 2 चेंडू वेदांत पाटील तुमच्यासाठी. या 2 चेंडू मध्ये एक षटकार तुम्ही मारा, थोडी मेहनत करा. 42 धावा झालेल्या आहेत. आम्ही वारंवार सांगतो तुम्ही तुमचं लक्ष तिकडे आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या 42 झाली आणि 4 गडी बाद झालेत. बघायचा कैलास आणि झेल सुटलेला आहे इथं कैलास यांच्याकडनं. एक हातातला सोप्पा झेल. मग असे 2 झेल टिपले होते. हा जर झेल टिपला 3 झेलची नोंद तुमच्या नावावर झाली असते. शेवटचा चेंडू या षटकातला. वेदांत पाटील एक षटकार मारा, 2000 कमवा. ओ या ओ मारा बघायचं आहे काय होतं. चौक अशा प्रकारे 5 षटकांचा हा सामना संपलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 46 धावा झाल्यात आणि 47 धावांचा आव्हान दिले. एक चांगली फलंदाजी वेदांत पाटील यांच्याकडनं आणि वेदांत पाटील 1,500चे मानकरी ठरलेले आहेत. एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये आले. जवळजवळ 14 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्यात वेदांत पाटील. अभिनंदन वेदांत पाटील, तुझं एक चांगली फलंदाजी आपल्या संघाची बाजू मजबूत केलेली आहे या ठिकाणी. रोहित राजपूत यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही बोलवतो. रोहित राजपूत यांनी यायचं आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित राजपूत विजय पाटील यांच्या हातून दिला जातोय.
जोरदार टाळ वाजवते रोहित राजपूत यांच्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय पाटील यांच्याकडनं. धन्यवाद. खरोखर एक चांगली फलंदाजी केली म्हणून आनंदी आहे. वेदांत पाटील सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. खरोखरच चांगली फलंदाजी केली त्याने. टोकन ग्रुप यांच्याकडनं देखील पारितोषिक लावण्यात आले. ते एक झेल पकडले, त्याला 500 रुपयाचं पारितोषिक त्याचा ते मान त्यांनी पटकावलेलं आहे. ते सामना संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आमच्याकडनं. एक्सर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं अप्रतिम आयोजन. एक्सर प्रीमियर लीग सामन्याचे आयोजन अप्रतिम असं आयोजन. आयोजक आहेत एक्सर ग्रामस्थ मंडळ नंदकुमार पाटील आणि भावेश म्हात्रे, प्रणिल पाटील, किशोर पाटील आणि मिलन म्हात्रे आणि बाकीच्याही खेळाडूंनी फार मोठं सहकार्य केलं. या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. तसंच या गावातील सर्व प्रेक्षकांनी फार मोठं सहकार्य केलेलं, त्याने देखील मोठं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार मानतोय. या भरतराव या शेवटची 5 षटकं. आता आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल करतो. आमचे सहसहकारी पांजू गावच्या भारत राऊत यांना मी आमंत्रित करतो की पुढचे आता 5 षटकं आपण आपल्याला ह्या आमच्या एक्सर गावातील प्रेक्षकांना ऐकायचे आहे. धन्यवाद. थँक्यू रूपचंद ठाकूर. वेलकम बॅक. एक्सर प्रीमियर लीग मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. खूप अतिशय सुंदर अशी आपण स्पर्धा पाहतोय. प्रकाश झोतामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि नक्कीच त्याचं संपूर्ण श्रेय मी एक्सर प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटी मेंबर्सना देईल. कारण लक्षात ठेवा, एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करणं आणि त्या स्पर्धेला पाठिंबा देणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज जवळपास एक्सर गावातील 144 खेळाडूंना या स्पर्धेला पाठिंबा दिलाय. त्याच्यामुळे ही स्पर्धा सक्सेस करण्यामागे तुमचा देखील तितकाच सिंहाचा वाटा आहे. जर तुम्ही या स्पर्धेमध्ये नक्कीच दाखल झाला नसता तर ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज करू शकलो नसतो. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो म्हणजे एक्सर गावातील संपूर्ण खेळाडूंचा. त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आज अभिमानाची गोष्ट जर आपण पाहिली तर एक्सर गावातून तब्बल 12 संघ खेळत आहेत. 144 खेळाडू एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळत आहेत. हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक्सर गावाचं टॅलेंट, एक्सर गावाचं क्रिकेट हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद NXT लाईव्ह. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स दाखवल्याबद्दल. आणि अनेक ठिकाणी स्टॉल्स आहेत. एक आपण पाहिलं तर राजचं ऑमलेट फ्राय जवळपास ते स्टॉल आहे. आणि सुजित बघा राजला तुम्ही पाहू शकाल. राजचा आपण स्टॉल पाहू शकाल. ऑमलेट फ्राय आहे राज. आणि एका साईडला आपण बघतो चायनीज सुजित पाटील यांचं देखील चायनीज स्टॉल आहे. आणि त्यांच्या चायनीज स्टॉल मधून मी खाऊन आलोय. खूप चांगलं स्वादिष्ट चायनीज स्टॉल आहे. कैलास मात्र स्ट्राईक एंडवर आहे. आणि खूप चांगलं आणि चवदार मिळणारं चायनीज आहे त्या ठिकाणी सुधीरचं. नक्कीच त्या चायनीजला भेट द्या. मॅच ऑन
टार्गेट सेट केलं आहे तब्बल 47 धावांचं टार्गेट. कैलास मात्र स्ट्राइक एंडवर. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेट डीपला चेंडूला खेळला गेलाय. गॅप मध्ये प्रयत्न सुरू होते फिल्डरचे आणि पहिल्या चेंडूवर कैलासच्या बॅटमधून होतोय या ठिकाणी खणखणीत दमदार चौकार. 4. महेश पाटील तुमच्यासाठी पारितोषिक आहे. जर तुम्ही कॅच पकडला तर दिनेश पाटील यांच्याकडून तुम्हाला दिनेश देसाई यांच्याकडून तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावा झाल्या ते 4. स्ट्राइक एंडला आपण कैलास मात्र या खेळाडूला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहतोय धनेश माफ करा ओम परमार या खेळाडूला पाहतोय. यावेळेस समस्तांस टोकाय चेंडू हवेत खेळला गेलाय. फॉरवर्ड स्क्वेअर डीप मध्ये चेंडू जाताना चेंडूला स्टॉप केले गेले. आज मी म्हटलं ना की लहानांपासून तर थोरांपर्यंत एक्सर प्रीमियर लीगची स्पर्धा खेळली जात आहे. मयंक पाटील यांनी जर कॅच पकडला तर दिनेश देसाई यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. माणूस म्हणतोय पैसा माझ्याकडे कधी येईल, मात्र पैसा काय म्हणतोय तू काहीतरी कर तर मी तुझ्याकडे येईल. बक्षीस लागल्यात मग त्याप्रमाणे तुम्हाला ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल तर पैसा जे पारितोषिक आहे ते तुम्हाला मिळू शकेल. यावेळेस वेगानं बीट केलंय. थोडासा स्ट्रोक हा उशिरा खेळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं तो चेंडू आला होता आतमध्ये आणि ऐन वेळेवर मात्र तो बॅटचा फेस ओपन केला. तो चेंडू खेळला गेलाय. सिंगल इथे कंप्लीट. धावा झाल्या ते 6. 27 चेंडू आणि 41 धावांची गरज विजयासाठी. रिक्वायर्ड हंड्रेड थेट पोहोचतोय 9.11 9.11. चांगली गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी. आणि रात्रीच्या वेळेमध्ये जे टार्गेट सेट केलं आहे लक्षात ठेवा हे टार्गेट साधं सुद्धा नाहीये. 40चा आकडा रात्रीच्या वेळेमध्ये क्रॉस करणं थोडंसं अवघड आहे, कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नसतं. प्रयत्न म्हणतात ना, प्रयत्नाशी परमेश्वर. कष्ट करा, प्रयत्न करा, मेहनत करा, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळला गेलाय. 1 धाव इथे मिळेल. धावा झाल्यात 1च्या साहाय्याने 7. अजूनही 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 25 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. एक्सर प्रीमियर लीगचा थरार पाहतोय आपण. पर्व दुसरं. पहिलं पर्व आपण पाहिलं होतं तर जवळपास सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये आपण ती स्पर्धा पाहिली होती. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक खेळला गेला. इंडिया इज गॉन. पहिली विकेट डाऊन. पहिला फलंदाज बाद मिस्टर ओम परमार परतीच्या मार्गी आउट. आणि सगळ्यात महत्वाचं काय विजय कांबळी तर या स्पर्धेला जो प्रतिसाद मग तो खेळाडूंचा असू द्या मग तो जे या परिसरातील दाते आहेत ज्यांच्याकडून डोनेशन खास करून दिलं गेलं त्यांचं असू द्या किंवा एक्सर गावातील जे नागरिक भले ते या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेत भले ते या ठिकाणी हे स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत मग त्यांचा देखील सपोर्ट. कारण कुठलीही स्पर्धा म्हटलं तर कुठलाही कार्यक्रम म्हणा कुठलीही स्पर्धा म्हणा प्रेक्षकांशिवाय त्याला शोभा येत नाहीये. त्याच्यामुळे आज या एक्सर गावातील प्रेक्षक राजे ते दाखल झालेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. NXT लाईव्ह या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जे दर्शक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आहे, आगरी भूमिपुत्राचं एक चॅनल आहे आणि नक्कीच या चॅनलला पुढं कसं नेता येईल यासाठी जर तुमचा प्रयत्न असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. कैलास मात्र यांच्या सोबतीला येतोय मिस्टर रोहित पाटील. नावात रोहित नाहीये तर त्या ठिकाणी त्याला करावा लागेल हिट. रोहित हे नाव आपण त्याचं घेऊ शकू मात्र एखादी चांगली खेळी साकारली तर. रोहित पाटील धावा करायचे आहेत 24 चेंडूमध्ये 40. जवळपास आपण विचार केला तर या ठिकाणी पर ओव्हर 10 धावा म्हणजे कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागणार आहे.
पुढे आला होता खेळण्यासाठी ऑफ साईडला. नक्कीच अतिशय सुंदर फटका खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेस होतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि त्या वेळेत मात्र या 2 धावा इथे कंप्लीट. महत्वपूर्ण मॅच इथून जिंकणं गरजेचं आहे. आज दिवसभरातील ज्या मॅचेस झाल्या आहेत तेवीस चेंडू आणि 38 धावांची गरज. ऑन साइडला चेंडूला लॉफ्टेड ड्राइव्ह केलं गेलं. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, वेल डन. अतिशय सुंदर थ्रो त्या ठिकाणी फेकी आपण पाहिली. मात्र थ्रो थोडासा उशीर झालाय आणि या काळामध्ये 2 धावा इथे कंप्लीट. या 2च्या साहाय्याने धावसंख्या फलकावर झाली आहे ती 11. जेमलार वर्सेस आपण पाहू शकाल अंतिम सामना आजच्या दिवसातील. एका साईडला आहे तो म्हणजेच AK-45 आपण पाहिलंय. AK-11 आहेत, 11 आहेत. AK-45 नाही आहेत, AK-11. आणि खरोखरच अप्रतिम टार्गेट. आणि ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र फाईन क्षेत्रामध्ये निघून येतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. कैलास मात्रे आहेत, नामांकित खेळाडू आहेत, स्फोटक खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट त्यांचं जवळून पाहिलंय. एक विश्वासू खेळाडू आहेत. कदाचित ते मॅच घेऊन खेळतील रूपचंद ठाकूर असं मला वाटते. शेवटच्या क्षणापर्यंत ते घेऊन खेळतील, कारण एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणारच तो एक खेळाडू आहे कैलास मात्रे. त्याच्यामुळे कदाचित या धावसंख्येला किती रिक्वायर्ड 100 पूर्ण करायचं आहे, या रिक्वायर्ड 100ला कदाचित कैलास मात्रेकडून फॉलो केलं जाईल. 12 धावा फलकावर, 1 गडी बाद, 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. रनवे मध्ये थोडीशी गफलत. डेड बॉलचा इशारा आपण पाहू शकाल. अशोक राऊत आणि एका साईडला आपण पाहतायत मिस्टर विशाल नाईक. मीरा भाईंदरचे हे दिग्गज खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल आहे, उगचा फटका. मात्र शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर असा कॅच टिपलाय आणि खेळ संपलाय त्या ठिकाणी. मिस्टर रोहित यांचा परतीचा प्रवास आउट. दीपेश कंडाळे अतिशय सुंदर कॅच टिपलाय दीपेशनं. आणि एक्सर प्रीमियर लीगचा गणवेश देखील अतिशय सुंदर आहे. विजय कांबळे खूप सुंदर चॉईस आहे गणवेश त्यांचा जो आहे या ठिकाणी. नक्कीच प्रत्येक वर्षी आपण बदल पाहतोय. पुढच्या वर्षी नक्कीच एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटी आहेत, म्हणजेच नंदू पाटील, मिलन, ओव्हरऑल जी कमिटी आहे यांना माझ्याकडून रिक्वेस्ट असेल, मिलन पुढच्या वर्षी IPL लुक देऊ. एक जर्सी, एक ट्रॅक, एकाच कलरची IPL लुक ड्रेसचा देऊ आपण. 20 चेंडू आणि 35 धावांची गरज. फलकावर धावा आहेत त्या 12. देवेंद्र ठाकूर साठी पारदर्शी गेलाय. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. देवेंद्र ठाकूर षटकार मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक नंदू पाटील यांच्याकडून देखील आहेत, प्रशांत मात्रे यांच्याकडून देखील आहेत. म्हणजे देवेंद्र ठाकूरने षटकार मारला तर तब्बल 2000 रुपये या षटकारावर मिळू शकतोय. आणि अमोल काळीम एकेचे खेळाडू आहेत. त्यांनी जर कॅच पकडली तर किती? 2000. बापरे बाप. ओ कॅच नाही आहे. शॉर्ट बॉल होता. बॉडीला टर्न करून चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न. स्विंग केलं होतं जवळपास, बॉडीला फिरवलं होतं पूर्णतः. खेळायचं होतं ऑन साइडला देवेंद्र ठाकूर. म्हटलं तर लेफ्ट हँड बॅटर, एक स्फोटक आणि घातक
म्हणायचं घेतलं गेलं तर विध्वंसक असा खेळाडू आहे. 40+ क्रिकेट देवेनचं मी पाहिलंय, त्याच्यामुळे नक्कीच एक नामवंत खेळाडू आहे देवेन. आणि देवेन यांच्या माहितीसाठी आता उर्वरित फक्त 19 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 19 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. ऑन साइडला जोरकस फटके, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रयत्न अतिशय सुंदर केला गेला त्या ठिकाणी आणि इथे मात्र चेंडू निघून जातोय गोशांगी क्षेत्राच्या दिशेनं. या फटक्यावर मिळतील 2 धावा. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या फलकावर झाली आहे जय मल्हार या टीमची 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. उद्याचा रविवारचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्याच्या प्लॅनिंग आजपासून करायला सुरू झाले असतील, कारण एक मी उल्लेख केला होता विजय कांबळे की खास करून पॉईंट टेबल हे महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणी आपण ते पॉईंट टेबल ज्यावेळेस जाहीर करू त्यावेळेस जे फरक जाणवतील आणि ते फरक जाणवल्यानंतर मात्र तो उद्याचा एक चर्चेचा विषय. म्हणजे सकाळी भले या मॅचेस या ठिकाणी 10:30 किंवा 11 वाजता चालू होतील, भले या मॅचेस 10:30 किंवा 11 वाजता सुरू होतील, मात्र त्या अगोदर सकाळपासून मात्र ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल. चर्चा करतायत आयोजकांसोबत दोन्ही पंच. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. कोण म्हणतोय दुबईमध्येच पैसा आहे? मी तर म्हणेल एकसर गावामध्ये देखील पैसा आहे. क्या बात आहे. आमचे मित्र दिनेश आंगणे साहेब ते देखील अगदी आमच्या समोर बसले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याकडून देखील कॅश प्राइज आलाय. प्रत्येक 6ला 100 रुपये. दिनेश आंगणे म्हटलं तर या ठिकाणी ज्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेला फर्स्टेज बॉक्स विजय दिनेश आंगणे यांच्याकडून दिला जातोय. यावेळी आपण NXT लाईव्ह थोडासा वेळ मिळतोय आणि आपण चर्चा करतोय NXT लाईव्ह या संपूर्ण टीमची. तर नक्कीच जे दर्शक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत तुम्ही नक्कीच NXT लाईव्हचं आपण काम पाहिलं असेल. बघा, अतिशय सुंदर काम, अतिशय सुंदर अपडेट. मनीष आहेत, आमचे डिजिटल ऑपरेटर्स आहेत त्या ठिकाणी. कॅमेरामॅन आमचे नक्कीच तुषार आहेत. त्यानंतर आणखीन एक कॅमेरामॅन आमचे आहेत मयूर पाटील. ही संपूर्ण टीम आहे लक्षात ठेवा DBN लाईव्हची आणि खूप चांगला टीम वर्क मी म्हणेल. आणि हे चॅनल प्रगतिशील चॅनल मी का म्हणतोय, कारण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं पण NXT लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला नक्की मिळतं. त्यामुळेच नक्की या चॅनलला मी म्हणतो की प्रगतिशील चॅनल. आता सध्याच्याकडे नक्कीच मला वाटते 5 किती आहेत सबस्क्रायबर? प्रणिल सबस्क्रायबर किती आहेत? 6,000हून अधिक सबस्क्रायबर NXT लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आहेत. तर ते सबस्क्रायबर नक्कीच वाढायला हवे. आपला भूमिपुत्र आहे आज इथे या ठिकाणी भरपूर आगरी बांधव ही स्पर्धा खेळत आहेत आणि नक्कीच आपल्या गावातील या चॅनलला पुढे आणायचं असेल तर NXT लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच सर्व खेळाडूंना तसेच जे दर्शक आहेत त्यांना विनंती करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली आहेत फलकावरती म्हणजेच 14. मॅच ऑन. 18 चेंडू 33 धावांची गरज. वेदांसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक डॉट बॉल 100 रुपये वेदांत पाटील साठी आणि प्रत्येक विकेटला 1000 रुपये. क्या बात है. वेदांत तो चल पडी वेदांत तेरी. शॉर्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 15. पारितोषिक आणखीन आले आहे. मयंक पाटील यांनी कॅच पकडला तर दिनेश देसाई, हे नाही मी बोलू शकत, दिनेश देसाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 अपील अपील अपील. बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट पायचीच्या स्वरूपात. यावेळेस प्राइजलेस विकेट. मिस्टर कैलास मात्रे परतीच्या मार्गी आउट. ही विकेट नाहीये
तरी 1000 1000 आणि 1000 1000ची नोट बंद झाले. 500च्या 2 मिळतील. जीपे ऑनलाईन पेमेंट. वेदांत पाटील 1000 रुपयाच्या मानकरी पहिली सफलता प्राप्त करतात. 17 चेंडू 32 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. आरमुड्या बॉईज कुठे आहे? आरमुड्या बॉईज चंगाटलेत. ओके, त्यांच्याकडून पारितोषिक आहे. कोणासाठी? मयंकसाठी पारितोषिक आहे आरमुड्या ग्रुप कडून. कॅच पकडला तर 500. ते गाणं असेल तर लावा मित्र ते आरमुड्या ग्रुप साठी. सतरा चेंडू 32 धावांची गरज. मॅच ऑन आहे. मॅच आतापर्यंत जबरदस्त स्थितीमध्ये पाहू शकाल. यावेळेस शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केला गेला. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये काय क्षेत्ररक्षण केले या मुलानं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या मुलाकडून केलं जात आहे. धावा संख्येत भर. धावा झाल्यात त्या 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. त्या 16 चेंडू 31 धावांची गरज. प्रकाश झोतामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा रजनी स्पर्धा एक्सर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. मागच्या पर्वाचं जेतेपद कोणी घेतलं होतं? आई एकवीरा चॅम्पियन ठरला होता एक्सर प्रीमियर लीग पर्व 1. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू ऑफ साइडला चेंडूला स्क्वेकटच्या माध्यमातून खेळल्या गेल्या. 2 धावा देखील या ठिकाणी इझिली कंप्लीट. आणि गौरव मात्रे या खेळाडूला विसरता कामा नाहीये. सर्वाधिक धावा मागच्या स्पर्धामध्ये मागच्या पर्वामध्ये केल्या होत्या गौरवनं. तब्बल 114 धावा या त्या देखील 52 चेंडूमध्ये कुठल्या होत्या. आणि त्या पर्व पहिलं त्याचा मालिकावीर ठरला होता मिस्टर गौरव मात्रे. 9 षटकार आणि 7 चौकार. गौरवच्या बॅट बिग हिट मोठा फटका खेळला गेलाय. मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर असा कॅच टिपलाय आणि खेळ संपला या ठिकाणी. मिस्टर देवेंद्र ठाकूर यांचा आउट. अवली ग्रुप आतापर्यंत मला वाटते 2000 झालेत. 2 विकेट घेतले ना. आणि आम्ही तुमची नावं घेतोय लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जबाबदार देखील आहे. जर आपण ते पारितोषिक लावलाय ते पारितोषिक पाठवून द्या विनंती करतोय. घरी घेऊन जा. लक्षात ठेवा मी सर्व प्रेक्षक राजे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना एक नम्र विनंती करतोय. आणि ती नम्र विनंती अशी आहे. सामना संपला की ज्या खुर्च्यांवर तुम्ही बसले आहात त्या खुर्च्या जरा व्यवस्थित एकावर एक ठेवा ही सर्वांना विनंती करतोय. प्लीज तेवढंच सहकार्य या एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटीला करा आपण. ही आमच्याकडून नम्र विनंती आहे. 14 चेंडू 29 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक मॅच मध्ये वापसी करू शकतोय जे मल्हार टीम. अपील अपील लाऊड अपील. डॉट बॉल. आणखून 100 रुपये मिळतील या गोलंदाजाला अवली ग्रुप कडून. 13 चेंडूंचा खेळ राहिलाय. 13 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. वेदांत पाटील अक्षरशः बॅटरना मात्र वेड लावले या वेदांतनं. काय धारदार गोलंदाजी. तेज तर्रार गोलंदाजी मी तर म्हणेल. अचूक टप्पा भेदक मारा आपण पाहिलाय वेदांत पाटील यांचा. अपील पुन्हा एकदा केली गेली या ठिकाणी. चेंडू जातोय लेग स्टॉप प्रिझनच्या दिशेनं. चेंडूला थांबवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपला आहे. धावा संख्या झाल्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 20 धावा जय मल्हार या टीमच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या 27. 12 चेंडू 27 धावा. आता मात्र समीकरण बदलले. कॅल्क्युलेट क्रिकेटने खेळायचं असेल 13.50
म्हणजे 13 ते 14 धावा तुम्हाला कराव्या लागतील. थोडासा सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती करतोय फक्त 2 मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे. हेमेंद्र म्हात्रे यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करतो, त्याच्यामुळे सामना थोडासा थांबवायचा आहे. आणि या आयोजकांचा हा निर्णय आहे. हा वाढदिवस साजरा होत नाहीये तोपर्यंत सामना सुरू करायचा नाहीये. हेमेंद्र म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. एक्सर बी टीम मध्ये 35 इयर ओल्ड 35 वयोगटात या खेळाडूला आपण पाहणार आहात. हेमेंद्र, नक्कीच एक्सर प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं तुला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. हेमेंद्र, पुन्हा एकदा तुला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. चला आपण वाढदिवस साजरा करूया. Happy birthday to Iman. Happy birthday to you. Happy birthday to Hemendra. अभिनंदन आणि नक्कीच पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हेमेंद्र. पुढच्या स्पर्धेमध्ये कदाचित 35 इयर खेळणार आहे 35 वयोगटात. चला मॅच सुरू करायची आहे. दहा वाजून 33 मिनिटांनी पहिला चेंडू पडला गेला होता. 10:53 आपण सामना स्टॉप केला आणि पुन्हा एकदा म्हणजे 20 मिनिटं झाली होती त्यावेळेस. म्हणजे एक षटक हे तुम्हाला जे पूर्ण करायचं आहे क्रमांक 4चं, हे 4 मिनिटात तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. यावर बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र हुक केलंय. डीप मला प्रोडक्शनला फिल्डर होता आणि त्या फिल्डरला तो कॅच मात्र जज करता आला नाहीये. अगदी उंच असा चेंडू होता आणि अतिशय सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. नक्कीच रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. अतिशय सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी बघा बॅकफुटला गेलाय आणि अगदी हा स्ट्रोक खेळला गेलाय. हवेत फटका खेळला गेला आणि बाउंड्री लाईनच्या जवळ दोघांमध्ये ताळमेळ त्या ठिकाणी दिसलं नाही क्षेत्ररक्षणामध्ये. कॅच कोण घेणार इथून मात्र गफलत झाली आणि तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. या फटक्यावर 2 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली ते 22. येणारे चेंडू 11 आहेत आणि 11 चेंडू मध्ये धावा करायचे त्या 25. 11 चेंडू 3 आहेत का? चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र डीप मध्ये निघून येतोय फायनलच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, 2 धावा तिथे पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. हुलकावणी दिली जात आहे मात्र नक्कीच फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. अंकित शिंदे आणि मुकेश पाटील जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 25. धावा करायच्या आहेत त्या 22. चेंडू शिल्लक 10. मुकेश पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. लेफ्ट हँड बॅटर. शॉर्ट बॉल आहे विथ द टो. चेंडूला खेळलं गेलं. आडव्या बॅटनं चेंडूला खेळलं जात आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं 2 धावा. मॅच नक्कीच जवळ येईल. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती 27. येणारे चेंडू 9 आहेत. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये धावा करायचे ते 20. 9 चेंडू 20 धावा. एक्सर प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय.
9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. नशिबाचा दरवाजा उघडला गेला आहे की काय बघूया. यस 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 नशिबाचा दरवाजा उघडलाय. हा मिळतोय नशिबाचा चौकार. 4. कधी कधी कुठेतरी नक्कीच क्रिकेटमध्ये नशीब देखील चमकणं गरजेचं. बॅटर बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला आणि चेंडू थेट पोचला गेला लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं 4 धावांसाठी. आणि इथे मात्र कुठेतरी नक्कीच मी तर म्हणेल की जय मल्हार या टीमचा नशिबाचा दरवाजा उघडला गेलाय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 31 धावा आपण फलकावर पाहू शकाल. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय, चेंडूला लॉफ केलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फील्ड केला गेलाय. फक्त सिंगल मिळेल. 32 धावा फलकावर लागल्या गेल्यात. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. थोडीशी उलकवणी दिली होती बॅटरनं त्या ठिकाणी मुकेशनं. धावा झाल्यात त्या 32. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच जवळ आले. मॅच संपली नाहीये. उत्कंठ बनवणारी ही मॅच. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक. हा चेंडू महत्वपूर्ण. चांगला फटके. यावेळेस हा चेंडू आउट ऑफ द मार्क. त्यासाठी मी म्हटलं की हा चेंडू महत्वपूर्ण. आणि या 6 धावेनं या मॅचची दशा आणि दिशा देखील बदलली गेली. बिग हिट बिग हिट बिग हिट. यस पंच 4 धावा. चेक देखील करतोय मी या ठिकाणी. अगोदर 6 धाव्यांचा इशारा होता. आता चौकारांचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. हा महत्वपूर्ण चौकार. महत्वपूर्ण चौकार. धावा संख्या झाली आहे या चौकाराच्या साहाय्यानं तब्बल 36 धावा. 6 चेंडू 11 धावांची गरज. 36चा आकडा फलकावर येतोय. 36चा आकडा दोघांमध्ये किशोर पाटील कधी नसावा. मात्र लग्न जुळवण्यासाठी 36 गुण जुळणं गरजेचे असतात. त्याच्यामुळे 36 या आकड्याला खूप किंमत आहे. 7 चेंडू 11 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. तो चौकार नाहीये. तो चौकार नव्हता मी तर म्हणेल. AK11च्या त्या खेळीवर आघात होता. तो आघात होता. इथे बघा विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलंय. त्या चौकारानं डोकं खाजवण्यासाठी प्रवृत्त केलंय ते AKच्या सर्व खेळाडूंना. या मॅच मध्ये वापसी केलंय. या मॅच मध्ये पलटवार झालाय. या मॅच मध्ये कमबॅक केलंय जय मल्हार ह्या टीमनं. अंकित शिंदे काय स्ट्रोक खेळलाय. 3 चेंडू 8 धावसंख्येला खेळाडू खेळतोय. त्यांची साथ देखील चांगल्या प्रकारे देतोय टीम कॅप्टन मिस्टर मुकेश पाटील. 6 चेंडू 9 धावसंख्येवर मुकेश खेळतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायचे 11. नो डाऊट अंकित शिंदे आहे. आता असा क्रिकेट झाले ना की काही घडू शकतं. लक्षात ठेवा. चला 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 काय सुरू झालं. काय हवं आहे. काय हवं आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा. कारण वेळ ही जी वेळ वाया गेले बघा. पंच देखील म्हणतात लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण सगळं काही सुरळीत सुरू होतं. विजय कांबळे मात्र पाण्यासाठी ही जी वेळ घालवली ती नक्की वेळ कुणाची गेले. ही वेळ कुणाची गेली. सगळं काही रिदम मध्ये होतं.
सगळं काही फोर्स मध्ये सुरू होतं. तो फोर्स, तो वेग, तो रिदम या ठिकाणी थांबवता कामा नव्हता. तो रिदम थांबवला गेलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चर्चा केली गेली आहे. मात्र जी वेळ या ठिकाणी थांबली गेली आहे ती नेमकी कोणत्या टीमची वेळ निघून गेली आहे हे मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. चला मुकेश, काय झालंय? मॅच स्टार्ट करा. 6 चेंडू 11 धावांची गरज. मॅच का सुरू होत नाही अजून? प्रमोद पाटील कडून 500 रुपये आलेत. मुकेश पाटील यांच्यासाठी षटकार मारला तर 500 रुपये. मॅच स्टार्ट करा प्लीज. मॅच सुरू करा. 6 चेंडू 11. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक्सर प्रीमियर लीग कमिटी या ठिकाणी जाहीर करते अजून आणखी वेळ गेला तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. यस, ओके, टायमिंग अगदी योग्य आहे. नाही मध्ये थांबवले होते पण नाही टॅली केले. चला मॅच स्टार्ट करा. 6 चेंडू 11 धावा. का हा वेळ वाया गेलाय? हा वेळ कुणाचा वाया गेलाय? हा वेळ नक्की कुणाचा वाया गेलाय? जय मल्हार टीमचा हा वेळ वाया गेलाय की एकेची ही वेळ निघून गेलाय? नक्की कुणाची वेळ निघून गेले? 6 चेंडू 11 धावांची गरज. 6-11ची मॅच. 6 चेंडू 11 धावा. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. काय सुरू आहे? काय सुरू आहे? 11 जण कॅप्टन बनू नका. डान्सिंग डाऊन द पिच. यावेळेस चांगला फटका आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. फेकी चुकीची पाहिली त्या ठिकाणी. 2 धावा होत्या त्या ठिकाणी. मोजाव्या लागतायत का? 3 नाहीये. रनवे मध्ये कमी पडला गेला त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडला गेला मिस्टर मुकेश पाटील. यावेळेस विकेट डाऊन, आउट. काय मॅच सुरू आहे? हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच. 5 चेंडू 9 धावांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये तो हर्ष पाटील. टोकन ग्रुप कडून पारितोषिक येतं. हर्ष पाटील साठी चौकार मारला तर 500 रुपये आणि प्रत्येक धावेसाठी मात्र हर्षला दिले जातील 100 रुपये. 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज. अतिशय सुंदर मॅच, अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र वेळ जास्त वाया जातोय. वेळ जास्त वाया जातोय. आता मात्र इथे दंडित करणं गरजेचं असेल. डेडलाईन होती, लक्षात ठेवा. 11ची डेडलाईन होती. 11 वाजून गेलेत. बेस आपण पुढच्या वर्षी काय करू माहिती आहे? किशोर पाटील, नंदू पाटील, आपण लाईट वाली स्टम आणून बेल्स आणू. होती एका ठिकाणी आणलेली, गेल्या वेळेला आणलेली. चला मॅच ऑन. सामना थांबला होता आणि तो सामना थांबल्यानंतर मात्र काय परिणाम पाहिला आपण मुके, खास करून विजय रनआउटच्या स्वरूपात विकेट. त्यासाठी म्हटलं ना की नक्की वेळ कुणाची निघून गेले. 5 चेंडू 9 धावांची गरज. चला चला प्लीज कोऑपरेट करा. वाफी जन आहे, टाइम मत वेस्ट करो. इनसाइड आउटचा फटका आहे. इनफील्डच्या वरून खेळायचं होतं आणि यावेळेस आणखीन एक विकेट. सगळं काही सुरळीत सुरू होतं, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी मी म्हटलं होतं रूपचंद ठाकूर
की जो फोर्स, जो वेग मैदानाच्या आतमध्ये, जी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती, ती खेळी का थांबवली गेली लक्षात ठेवा. आणि जी खेळी थांबवली गेली त्या खेळीनं मात्र परिणाम देखील आपण पाहिलेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर जय मल्हार टीमच्या 2 विकेट मात्र लागोपाठ पडल्या गेल्या आहेत. निबॅडर मैदानाच्या आतमध्ये तो जीत पाटील. जीत पाटील या रमाकांत त्याचा मुलगा ओळखतो त्याला मी. षटकारासाठी 500 आहेत. ब्रदर स्क्वॉड रमाकांत त्यांचे सुपुत्र. क्या बात आहे, सफल झाला होता. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी. एक धाव कंप्लीट प्लस वाईट 1+1 बाय 1 गेट 1 फ्री बंपर ऑफर. 2 धावा झाल्या आहेत त्या 40. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 7. उद्या 10ची रिपोर्टिंग आहे. 10:30 वाजता पहिला चेंडू पडायला हवा. ऋत्वी चॅम्पियन्स आणि 5 स्टार 10ची रिपोर्टिंग. इथे कॅश ड्रॉप आणि चौकार. हा चौकार यावेळेस मॅच मध्ये आले. ट्विस्ट मॅचला आलाय कलाटणी. हर्षच्या बॅट मधून हा मात्र मिळतोय जय मल्हार या टीमला नशिबाचा चौकार. आणि टोकन ग्रुप कडून टोकन आले आहे. या चौकाराचं टोकन आले आहे 500 रुपये. मॅच फिरले मात्र मॅच संपली नाहीये. फक्त मॅच न दिशा बदलले. लक्षात ठेवा, अजूनही लक्षात ठेवा, मॅच न दिशा बदलले मात्र मॅच संपली नाहीये. आतमध्ये धावत जायचं नाहीये. लक्षात ठेवा जय मल्हार, मॅच संपल्याशिवाय आतमध्ये कोणी धावत जायचं नाहीये. 3 चेंडू 3 धावांची दांडी गोल. दांडी गोल. अब आएगा मजा. कभी इस बार कभी उस बार. डोळारा डोलतोय. काय मॅच सुरू आहे. एक चौकार आल्यानंतर समीकरण बदललं गेलं होतं. 3 चेंडू 3 धाव्याची ही मॅच समोर आली होती आणि त्यानंतर मात्र दांडी गुळ झाली. आता 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 3. मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर सुजित चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर मालक. उद्या लक्षात ठेवा ऋत्वी चॅम्पियन्स आणि 5 स्टार या टीमनं बरोबर 10 वाजता बराबर 10 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. बघा बॅटरचे आपण रिएक्शन पाहू शकाल. एकदा काही निघून गेलं की तुम्ही परत आणू शकत नाहीये. आता डोकं कुठून काही होणार नाहीये. ओके, जय मल्हार संघ जिंकला तर प्रमोद कडून दिले जातील 2000 रुपये. काय मॅच आहे. चला टाइमपास करू नका प्लीज, टाइमपास करू नका. 12 की लास्ट ट्रेन आहे, पकडणी आहे प्लीज. आणि आमची 12ची लास्ट होडी आहे. नाहीतर ब्रिजवरून चालत जावं लागेल. बघ आमचे सारथी पण आलेत. मी खास करून त्याला बोलवलंय माणसला. सुजितला पारितोषिक केलंय. सुजितनं मॅच जिंकवली तर मानस कडून देखील 500 रुपये दिले जातील. चला लवकर. 12:05 की ट्रेन पकडनी है दोस्तों. वाफी जाना है. दोन चेंडू धावा करायचे आहेत 3. जिंकून जिंकणार कोण. चेंडू शिल्लक आहेत 2. शॉर्ट बॉल पुलचा फटके. डीप मध्ये चेंडू येतोय. घाई केली. अति घाई संकटात नाही. आणि या ठिकाणी मात्र या 3 धावा
कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. जय मल्हार या ठिकाणी संघ विजय होतोय. काय मॅच रंगले आहे, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला गेला, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला गेला आणि शेवटच्या क्षणी आपण काय पाहिलं, नक्कीच तो स्लोगन आपण नक्कीच जवळपास